हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द व्हिडिओ. आज आपल्याला शाहू कॉलेज स्क्रीनिंग टेस्ट जी झालेली आहे त्यामध्ये जो इंग्लिशचा पेपर होता त्या पेपरवरती आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. जे इंग्लिशमध्ये जे 10 क्वेश्चन विचारलेले आहेत, आपण पाहायला गेलं तर इंग्लिशचं जे ग्रामर असतं त्या ग्रामरवरतीच क्वेश्चन विचारले जातात आणि जे 10 क्वेश्चन विचारले त्या 10 क्वेश्चनवरती आपल्याला आज डिस्कस करायचं आहे. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, गिव्ह अँटोनिम ऑफ chaos. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, याचा अँटोनिम्स विचारलेला आहे तर अँटोनिम्स आपल्याला पाहायचं आहे, प्रत्येकाचा मीनिंग पाहावं लागेल त्यासाठी आपल्याला. ओके, आता chaos म्हणजे याचा मीनिंग काय, आपल्याला कन्फ्युजन किंवा डिसऑर्डर. ओके, त्याचा जो मीनिंग आहे तो त्याला आपण काय म्हटलं जातं, डिसऑर्डर असं म्हणतो. त्याच्यामध्ये आता आपण पाहूया जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन पैकी करेक्ट ऑप्शन कुठला असेल, तर त्यामधील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सिमेट्रिक. तर सिमेट्रिक हे करेक्ट ऑप्शन का आहे हे पण आपल्याला माहिती असणं तेवढंच गरजेचं आहे. पाहूयात आता आपण सुरुवातीला. आता आपण chaos म्हणजे काय मी सांगितले, त्याचा मीनिंग काय सांगितले मी आपण. ओके, chaos याचा मीनिंग आहे डिसऑर्डर. डिसऑर्डर किंवा कन्फ्युजन म्हणजेच गोंधळून जाणे. ओके, म्हणजेच गोंधळून जाणे. आता त्यामध्येच आपण त्याच्या मीनिंग नुसार पाहूयात. गोंधळून जाणे, आता त्याचा जो मीनिंग आहे तो डिस्टर्ब याचा सुद्धा तोच मीनिंग होतो, डिसऑर्डर. ओके, chaos याचा जो सिनोनिम्स आहे तो सिनोनिम हा डिस्टर्ब आहे. ओके, म्हणजे हा पण येणार नाहीये. का येणार नाहीये, कारण की त्याचा जो आहे chaosचा मीनिंग डिस्टर्ब म्हणजे डिसऑर्डर. हा झाला थर्ड नंबरचा. आता पाहूयात आपण जो सेकंड ऑप्शन आहे इनएक्सपिरियन्स्ड, त्याच्याशी तर काहीच रिलेटेड नाहीये ना. chaos याच्याशी रिलेटेड आहे का, इनएक्सपिरियन्स्ड नाहीये, म्हणून तोही येणार नाहीये. ओके, म्हणजे सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे तोही येणार नाहीये. आता परत पाहूयात आपण जो फोर्थ नंबरचा आहे तो याला काय म्हटलं जातं, मोल्ड असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, फॉर एक्झाम्पल आता आपण chaos मीनिंग काय पाहत आहोत, chaos डिसऑर्डर. तर याला फुंगूस असं म्हटलं जातं, म्हणजे एक प्रकारचा जो साचा असतो ना, साचा म्हणजे chaosची हा पण वर्ड रिलेटेड नाहीये. ओके, म्हणजे सिमेट्रिक आपण जर पाहिलं, गिव्ह अँटोनिम त्याचा जो अँटोनिम आहे तो सिमेट्रिक आहे. सिमेट्रिक याचा मीनिंग काय होतो, त्याचा जो डिसऑर्डर आहे म्हणजेच गोंधळून जाणे, डिसऑर्डर. ओके, किंवा कन्फ्युजन असं म्हटलं जातं. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय आहे, करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूयात. डिटरमाइन द वर्ड अमॉंग द चॉईस विच फिट्स इन ऑल द सेंटेन्सेस. काय करायचंय आपल्याला, इथे जे ऑप्शन दिलेले आहेत हे ऑप्शन पैकी कुठला असा वर्ड आहे जो की या फोर दिलेले आहेत सेंटेन्स, त्या 4 सेंटेन्स मध्ये ॲक्युरेट म्हणजे मिनिंगफुल हे जे दिलेले आहे सेंटेन्स ते मिनिंगफुल कशा पद्धतीने सेंटेन्सेस होतील, तर त्यासाठी आपल्याला कुठला वर्ड ॲक्च्युअली यूज करावा लागेल. ओके, आता यामध्ये असे काही सेंटेन्सेस आहेत की त्यामध्ये फक्त अँग्लो वर्ड यूज केला जातो किंवा नॉर्मल, ॲक्च्युअल, ओरिजिनल. यामध्ये जर आपण ऑप्शनचं डिस्कशन केलं तर त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की ओरिजिनल ऑप्शन नंबर सेकंड जे आहे ओरिजिनल ते ऑप्शन नंबर करेक्ट असेल आपलं. ओके, आता ते आपण डिस्कस करूयात कसं काही करेक्ट असेल. फर्स्ट, द बुक स्टील हॅज इट्स डॅश बाइंडिंग. आता तिथे आपण म्हणचाल की काही जणांचं म्हणणं असेल, मॅडम तिथे ॲक्च्युअल पण यूज केला जातो. करेक्ट आहे तुमचं, ॲक्च्युअल पण येऊ शकतो. ओके, द बुक स्टील हॅज इट्स ॲक्च्युअल बाइंडिंग असंही होऊ शकतं, किंवा आपण पाहूया तिथे नॉर्मल सुद्धा हा सुद्धा यूज केला जातो. ओके, द बुक स्टील हॅज इट्स नॉर्मल बाइंडिंग हा सुद्धा सेंटेन्स मिनिंगफुल होतो, त्यामध्ये काहीच हे नाहीये, प्रॉब्लेम काही नाहीये. ओके, हे पण येऊ शकतं, ॲक्च्युअल पण येऊ शकतं, नॉर्मल पण येऊ शकतं. आपण ओरिजिनलच आपण डिस्कस करूया. द बुक स्टील हॅज इट्स ओरिजिनल बाइंडिंग हे सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे. ओके, हे जे 3 ऑप्शन आहेत ॲक्च्युअल, नॉर्मल, ओरिजिनल हे तिन्ही पण ऑप्शन करेक्ट आहे. परंतु अँग्लो हा जो वर्ड आहे तो अँग्लो वर्ड येणार नाहीये, कारण की हा जो फ्रेंच वगैरे इंडियन्स वगैरे जे लोक असतात ना, म्हणजे एक प्रजाती असं म्हटलं जातं, तर हा जो अँग्लो वर्ड आहे तो फर्स्ट सेंटेन्स मध्ये येणार नाहीये. बरोबर आहे. आता मग हे 3 वर्ड मधला आपण काढूयात. ही ओरिजिनल हे साईडला ठेवूयात आपण, ॲक्च्युअल, नॉर्मल हे सुद्धा ठेवूयात आपण. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आता आपण. द गव्हर्नमेंट रिस्टोर्ड द बिल्डिंग टू इट्स डॅश कंडिशन. जो नेक्स्ट आहे त्यामध्ये आपण असं सुद्धा म्हणू शकतो नॉर्मल कंडिशन. ओके, नॉर्मल हा सुद्धा वर्ड येऊ शकतो, नॉर्मल कंडिशन येऊ शकते किंवा ओरिजिनल कंडिशन असंही म्हणू शकतो. म्हणजे नॉर्मल ही आला तिथे,
ओरिजिनल ही आलं. जर सेंटेन्सचा आपण मिनिंग पाहिलं तर द गव्हर्नमेंट रिस्टोर्ड द बिल्डिंग टू इट्स नॉर्मल कंडिशन किंवा ओरिजिनल कंडिशन. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन काय होऊ शकतात, करेक्ट येऊ शकतात. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड सेंटेन्सचा जर विचार केला तर ओरिजिनल फर्स्ट सेकंड दोन्ही मध्ये आलेला आहे. थर्ड सेंटेन्स आता पाहूयात आपण. द प्ले इज डॅश नॉट अन ॲडॅप्टेशन. ओके, जे थर्ड नंबरचं आहे तर इथे काय आपण ओरिजिनल यूज करू शकतो. द प्ले इज ओरिजिनल नॉट अन ॲडॅप्टेशन. हे प्ले काय ओरिजिनल आहे, नॉट अन ॲडॅप्टेशन नाही येते. म्हणून या थर्ड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा ओरिजिनल हा वर्ड ॲक्युरेट जर मिनिंगफुलचा आपण विचार केला, अदर जर आपण इथे अँग्लो यूज केलो तर ते मिनिंगलेस होईल है ना. म्हणून ओरिजिनल हा जो वर्ड आहे तो जर आपण यूज केलो तिथे तर एकदम ॲक्युरेट मिनिंग त्याच्यातनं निघेल. फोर्थ पाहूयात आपण. द ट्रान्सलेशन मिसेस मच ऑफ द सटेलिटी ऑफ द फ्रेंच. आता इथे पाहूयात. आता इथे ओरिजिनल पण येतो आणि अँग्लो पण येतो. ओके, ओरिजिनल ही अँग्लो ही. मग याचा अर्थ काय झाला. आता हे जे 4 सेंटेन्स आहेत त्या 4 सेंटेन्स मध्ये जर आपण ओरिजिनल हा जर वर्ड आपण ऍड केलेला असेल तर ते सेंटेन्स आहेत ते सेंटेन्स मीनिंगफुल आपल्याला दिसून येतील. ओके, डू यू अंडरस्टँड सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 3 आपण डिस्कस करूयात. फर्स्ट याचं जे ऑप्शन आहे ते फर्स्ट क्वेश्चनचं ऑप्शन नंबर फर्स्ट असेल. सेकंड जो आहे सेकंड क्वेश्चनचं ऑप्शन नंबर त्याचं काय आहे, ऑप्शन नंबर सेकंड असेल ओरिजिनल. क्वेश्चन नंबर 3 डिस्कस करूयात आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द सेंटेन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन काय आहे, स्टडी dash that the largest group of straight children in Chennai work as coolies. ओके, यामध्ये पाहूयात आता ऑप्शन. आपण ऑप्शन नंबर फर्स्ट काय असेल, थर्ड नंबरचे एक्झाम्पल अनाउन्स. सेकंड नंबरचं इन्फॉर्म. ओके, थर्ड नंबरचं आपण डिस्कस करू इंट्रोड्यूस. अँड फोर्थ नंबरचा पाहायला गेलं तर रिव्हील्ड. ओके, आता पाहूया तिथे द स्टडी डॅश दॅट द इथे टी राहिलं. द स्टडी डॅश दॅट द लार्जेस्ट ग्रुप ऑफ स्ट्रेट चिल्ड्रन इन चेन्नई वर्क ॲज कुलीज. पहा आता फर्स्ट ऑप्शन अनाउन्स, सेकंड इन्फॉर्म, थर्ड इंट्रोड्यूस अँड फोर्थ रिव्हील्ड. आता फर्स्टचा आपण विचार करूयात अनाउन्स. ओके, अनाउन्स म्हणजे काय, पब्लिकली म्हणजे अनाउन्स करणे, पब्लिकली आपल्याला अनाउन्स करणे. तर स्टडी ते काय करत आहेत, जो लार्जेस्ट ग्रुप आहे स्ट्रीटवरती, जे लहान मुलं जे की वर्क करत आहेत, कुलीचं वर्क करत आहेत, त्याच्यावरती ते स्टडी करत आहेत. तर स्टडी करते वेळेस ते अनाउन्स करतील का, पब्लिकली अनाउन्स करतील का, तर नाहीये. हे सुद्धा ऑप्शन काय होणार नाहीये, करेक्ट नाहीये. ओके, सेकंड ऑप्शन पाहूयात आपण इन्फॉर्म. इन्फॉर्म म्हणजे काय, ऑफिशियल वे म्हणजे माहिती देणे. ओके, इन्फॉर्म याचा मिनिंग काय होतो, ऑफिशियल वे म्हणजे ऑफिशियल ते काही माहिती देत आहेत का, नाहीये. म्हणजे हा सुद्धा त्याचा हे येणार नाहीये तिथे. जे आपण यूज करायचं आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह जो आहे वर्ड तो, तर इन्फॉर्म देखील येणार नाही. परत आपण पाहूयात इंट्रोड्यूस. इंट्रोड्यूस म्हणजे काय, ओळख करून देणे वगैरे आपण म्हणतो ना, ओळख करून देणे. तर त्यासाठी इंट्रोड्यूस करण्याची काही गरज आहे का, म्हणजे याच्याशी काहीच रिलेटेड नाहीये. फोर्थ पाहूयात आपण रिव्हील्ड. ओके, रिव्हील्ड म्हणजे काय, आता फ्रॉम एक्झाम्पल अनोन. रिव्हील याचा मिनिंग काय होतो, अनोन म्हणजे सिक्रेटली. म्हणजे हे जे अभ्यास करत आहेत
म्हणजे स्टडी करत आहे ते सिक्रेटली सुरू आहे. चेन्नई वर्क ॲज पोलीस. ओके, जे तिथले लहान मुलं जे काम करतात त्याच्यावरती त्यांचा जो अभ्यास सुरू आहे तो अभ्यास रिव्हील्ड आहे. म्हणजे सिक्रेटली अभ्यास सुरू आहे त्यांचा, अनोन असं सुरू आहे, त्याला सिक्रेटली असंही म्हणू शकतो आपण. म्हणजे याचा ऑप्शन कुठलं करेक्ट असेल? ऑप्शन नंबर 4 जे आहे रिव्हील्ड. ओके, समजलं सर्वांना? क्वेश्चन नंबर 3 जो विचारलेला आहे तो स्टडी, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्यांचा जो अभ्यास सुरू आहे तर अनाउन्स हे तर वर्ड येणारच नाही, इन्फॉर्म देखील येणार नाही, इंट्रोड्यूस देखील येणार नाही. ओके, सर्वांचे आपण मिनिंग पाहिलो, रिव्हील्डचं देखील मिनिंग पाहिलो. रिव्हील्ड म्हणजे काय? आपण त्याला सिक्रेट असंही म्हणू शकतो किंवा अनोन असंही म्हणू शकतो. म्हणजे हा जो वर्ड आहे रिव्हील्ड, हे काय असेल? करेक्ट ऑप्शन असेल क्वेश्चन नंबर 3चं. ओके, नेक्स्ट पाहूयात आपण क्वेश्चन नंबर जो 4 आहे त्यामध्ये पाहूयात आपण. सिलेक्ट अ पेअर वर्ड. आपल्याला जो पेअर वर्ड आहे तो पेअर वर्ड सिलेक्ट करायचा आहे. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी तुम्हाला रिप्लेस करायचा आहे. सिलेक्ट अ पेअर वर्ड, पेअर ऑफ वर्ड्स टू replace the question mark. The question marks. ओके, पाहूयात आता इथे जो वर्ड आहे तो वर्ड काय आहे? एस्केप. ओके, आणि ॲब्स्कॉन्ड. ओके, आता इथे काय केलेलं आहे? इथे क्वेश्चन मार्क आणि हे आता त्याच्याशी जो आहे वर्ड तो वर्ड सांगायचा आपल्याला रिप्लेस करून. जसं याचा जसा मिनिंग निघतो त्या पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे. इथे जसं आपण त्याला एनालॉग असं सुद्धा म्हणतो. त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 फ्रीडम. ओके, फ्रीडम. इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स. सेकंड आहे एंडलेस. ओके, एटर्नल. थर्ड आहे वीकेंड. वीकेंड. स्ट्रेंथ. फोर्थ exalt. jubiliate. ओके, आता पाहूयात आपण हा जो वर्ड आहे एस्केप अँड ॲब्स्कॉन्ड याचं सुरुवातीला आपण डिस्कस करूयात. म्हणजे फ्रीडम, त्याचा मिनिंग काय निघतो असं? म्हणजे फ्रीडम त्याचा जो सिनोनिम्स आहेत, जर सिनोनिम्सचा आपण विचार केलो तिथे, जर सिनोनिम्सचा विचार केलो तर आपल्याला काय होईल? हे सुद्धा ऑप्शन करेक्ट येईल. ओके, फ्रीडम अँड इंडिपेंडन्स देखील येईल. त्याचबरोबर आपण जर विचार केलो तर एंडलेस अँड एक्सटर्नल देखील करेक्ट येईल. त्याचबरोबर एक्झल्ट अँड ज्युबिलिएट हे सुद्धा करेक्ट येईल. जर आपण सिनोनिम्सचा विचार केलो तर हा जो दिलेला वर्ड आहे, जो पेअर वर्ड आहे, त्याचा जर सिनोनिम्सचा विचार केलो तर आपण हे 3 ऑप्शन करेक्ट येतील. ओके, हे तिन्ही ऑप्शन करेक्ट येतील. परंतु आपल्याला काय सांगितलेलं इथे? क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला वर्ड येईल तो आपल्याला इथे काय करायचा आहे? रिप्लेस करायचा आहे. तर मग आता इथे सिनोनिम्सचा विचार करून नाही चालणार आपल्याला. ओके, आता हा जो आहे वीकेंड अँड स्ट्रेंथ हा तर येणारच नाहीये, कारण की याच्या एकदम अँटोनिम्स आहे तो वर्ड, त्याच्यामुळे त्याच्याशी काही आपल्याला हे नाहीये, म्हणून हा 3rd नंबरचा जो आहे तो येणारच नाहीये. फर्स्ट आपण डिस्कस करूयात आता एस्केप अँड ॲब्स्कॉन्ड. आपण सिनोनिम्सचा विचार केलो तर 1st नंबर, 2nd नंबर, 4th नंबर तिन्ही करेक्ट ऑप्शन आहेत. परंतु आपल्याला इथे सांगायचं आहे की हे जे आहे एस्केप, आणि आता आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा विचार करूयात. पार्ट्स ऑफ स्पीचचा आपण विचार करूयात. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे सिनोनिम्स नुसार विचार केला तर 3 ऑप्शन करेक्ट येतात. आपल्याला तर इथे काय करायचं आहे? एकच ऑप्शन करेक्ट दाखवायचं आहे. मग आपल्याला आता पार्ट्स ऑफ स्पीचचा जर विचार केलो तर एस्केप आणि ॲब्स्कॉन्ड हे जे आहे ते काय आहे बरे सांगता येईल कोणाला? ते काय आहे? वर्ब. ओके, वर्ब.
ओके, एस्केप अँड ॲब्स्कॉन्ड हे वर्ब आहेत. आता फर्स्टली आपण डिस्कस करूयात. मग आता आपल्याला याच्यामध्ये वर्बची जोडी आपल्याला हे 3 जे ऑप्शन आहे सिनोनिम्स त्यामध्ये वर्बची जी पेअर आहे पेअर ऑफ वर्ड तो आपल्याला सर्च करावा लागेल. फर्स्ट आपण पाहूयात फ्रीडम अँड इंडिपेंडन्स. फ्रीडम अँड इंडिपेंडन्स हे काय आहेत तर नाऊन आहेत. हे तर आपल्याला माहितीच आहे. फ्रीडम अँड इंडिपेंडन्स हे नाऊन आहेत. ओके, सेकंड आपण एक डिस्कस करूयात एंडलेस अँड एटर्नल. एंडलेस अँड एटर्नल जर आपण याचं पाहिलं तर हे काय आहेत ऍडजेक्टिव्ह आहेत. ओके, हे काय आहेत ऍडजेक्टिव्ह. थर्ड नंबर पाहूयात आपण. थर्ड नंबर तर हे ऑपोजिट वर्ड येतो याच्यात त्याच्यामुळे हे त्याच्याशी तर काही रिलेटेडच नाहीये. फोर्थ नंबरचा ऑप्शन आपण जे आहे एक्झाल्ट अँड ज्युबिलिएट याचा जर आपण विचार केला तर ते सुद्धा काय आहेत वर्ब आहेत. ओके, हे पहा अशा पद्धतीनं म्हणजे आपण फर्स्टली काय विचार करतो की बाबा हे जे आहे एस्केप अँड ॲब्स्कॉन्ड याचा मिनिंग तर एकच निघतो. ओके, मग त्याच्याशी जे सिनोनिम्स आहेत फ्रीडम असेल इंडिपेंडन्स हे पण असू शकतं. त्याचबरोबर एक्झाल्ट ज्युबिलेट हे सुद्धा असू शकतं. एंडलेस एटर्नल हे सुद्धा असू शकतं. परंतु आपल्याला इथे पाहायचं आहे की आता त्यावेळेस आपण काय विचार करायचा आहे की 3 ऑप्शन करेक्ट आहेत तर आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा विचार करायचा आहे. हे एस्केप अँड ॲब्स्कॉन्ड हे काय आहे दिलेले जे आहे ते वर्ब आहेत. फर्स्ट जर आपण पाहिलं फ्रीडम अँड इंडिपेंडन्स मिनिंगचा विचार केला तर मिनिंग सेम आहे परंतु हे काय आहेत नाऊन आहेत. त्याचबरोबर एंडलेस अँड इटर्नल हे काय आहेत ऍडजेक्टिव्ह आहेत आणि एक्झॉल्ट अँड ज्युबिलिएट हे वर्ब आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 4 जे आहे ते करेक्ट असेल. ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये पाहूया चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. ओके, अंडरलाइन पार्ट जो केलेला आहे सेंटेन्स मधला ते चूज करायचंय तुम्हाला. द मुवमेंट they saw me they were delight. they were delight. यामध्ये पाहूयात आपण जो अंडरलाइन केलेला भाग आहे तो वेअर डिलाइट असा आहे. ओके, तर आपण डिस्कस करूयात हे दिलेल्या सेंटेन्स मध्ये ऑप्शन जे आहे ते ऑप्शन फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे. हा 5th नंबरचा क्वेश्चन आहे. फर्स्ट नंबरचा ऑप्शनचा जर आपण डिस्कस केलो तर काय आहे वॉज डिलाइट. ओके, सेकंड आहे वेअर डिलाइट. ओके, थर्ड नंबरचं जे ऑप्शन आहे ते आर डिलाइट. अँड सॉरी आर डिलाइटेड आहे. वेअर डिलाइटेड सेकंड नंबरचं देखील ऑप्शन. अँड नो करेक्शन रिक्वायर्ड. फोर्थ नंबरचा ऑप्शन काय आहे नो करेक्शन रिक्वायर्ड. यामध्ये जर आपण विचार केलो तर ऑप्शन नंबर कुठला करेक्ट असेल ऑप्शन नंबर सेकंड. आणि मॅक्झिमम मुलांचं हे आलंच असेल कारण की द मोमेंट दे सॉ मी दे वेअर डिलाइट. ओके, दिलेला जो टेन्स आहे तो टेन्स आपल्याला पहा इथे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. दिलेला सेंटेन्स जे आहे ते पास्ट परफेक्ट टेन्स. जर त्याचा आपण स्ट्रक्चरचा विचार केला तर काय यूज करावं लागेल आपल्याला इथे डिलाइट है ना. त्याचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं पास्ट परफेक्ट टेन्स तर सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस पास्ट जो V3 आहे डिलाइटचा V3 पास्ट पार्टिसिपल काय डिलाइटेड येईल. ओके, वेअर डिलाइटेड लक्षात येत आहे तुम्हाला. म्हणजे जर दिलेलं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स टेन्स कुठला आहे तो टेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे आणि टेन्स आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला तिथे योग्य ऑप्शन येईल. ओके, दिलेला टेन्स हा कुठला आहे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. तर पास्ट परफेक्ट टेन्सचा जर आपण विचार केलो तर त्याचं स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर
प्लस ओके पास्ट पार्टिसिपल सॉरी ते जे काही आहे ते तर त्याचं जर आपण हे केलो ऑप्शन पाहिलो तर वेअर डिलाइटचं काय होईल ते डिलाइटेड ओके सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 ओके V3 काय आहे डिलाइटचं पास्ट पार्टिसिपल काय होईल वर्बचा थर्ड फॉर्म डिलाइटेड होईल म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हे करेक्ट येईल ओके समजला ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट येईल टेन्स नुसार जर आपण पाहिलो त्याचं स्ट्रक्चर नुसार जर विचार केला तर ऑप्शन नंबर सेकंड हे काय आहे करेक्ट आहे नेक्स्ट आपण डिस्कस करूयात इथे आर डिलाइटेड काय येणार नाही ओके ठीक आहे वॉज डिलाइट काय येणार नाही कारण की दे प्लुरल ऑलरेडी प्लुरल आहे म्हणून तिथे वॉज येणार नाहीये ओके आणि डिलाइट येणार नाहीये कारण की पास्ट पार्टी आपल्याला वीचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे आर डिलाइटेड हे सुद्धा येणार नाहीये कारण की ते ऑलरेडी पास्ट मध्ये दाखवलेलं आहे म्हणून आपल्याला ते प्रेझेंट मध्ये आपल्याला दाखवता येणार नाहीये आणि नो करेक्शन रिक्वायर्ड करेक्शन तर आहेच ना त्याच्यामुळे ते सुद्धा ऑप्शन येणार नाहीये म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हे काय असेल त्याच्यासाठी करेक्ट असेल ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो क्वेश्चन नंबर 6 पाहूयात आपण रिअरेंज दिस पार्ट्स आपल्याला रिअरेंज करायचे आणि त्याच्यापासून मीनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे जे सेंटेन्स आहे ते पाहूयात आपण फर्स्ट आहे फॉर जनरल ट्रेड 6 मध्ये क्वेश्चन नंबर 6 मध्ये फॉर जनरल ट्रेड second number on some commodities till the last few years third number octroi was still being charged fourth in the late but although it was abolished ओके आता आपल्याला काय करायचंय हे जे दिलेले आहेत सेंटेन्स ते सेंटेन्स काय करायचे आपल्याला मिनिंगफुल हे करायचे रिअरेंज करायचे आहेत हे सेंटेन्स पाहूयात आता आपण सुरुवातीला याचे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन पाहूयात आपण फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे 3 1 4 5 2 सेकंड जे ऑप्शन आहे 5 1 4 3 2 थर्ड ऑप्शन 3 1 4 2 5 and fourth option 3 4 5 1 2 ओके याच्यातलं जे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सेकंड हे करेक्ट आहे कसं करेक्ट आहे तर ज्यावेळेस आपण अल्दोचा यूज करतो ते अल्दोचा यूज सेंटेन्सच्या सुरुवातीलाही केला जातो आणि त्याचबरोबर मध्ये सुद्धा केला जातो ओके सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सुद्धा केला जातो परंतु आपण जर मीनिंगचा आपण विचार केलो हे पूर्ण रिअरेंज जर आपण केलो तर मीनिंगचा जर आपण हे केलो आता यानुसार ऑप्शन नंबर फर्स्ट नुसार पाहूया सुरुवातीला काय येईल ऑक्टेरिया वॉज स्टील बीइंग चार्ज फॉर जनरल ट्रेड
इन द लेट 1990s बट ओके लगेच बट झाल्यानंतर अल्दोचा यूज होईल का नाहीये म्हणून हे सुद्धा ऑप्शन काय आहे रॉंग आहे. नेक्स्ट पाहूयात आपण थर्ड नंबरचं ऑप्शन जे आहे त्यामध्ये बॅक्टेरिया वॉज स्टील बीइंग चार्ज ओके फर्स्ट नंबर फॉर जनरल ट्रेड इन द लेट 1990s बट ऑन सम कॉमोडिटीज टिल द लास्ट हे सुद्धा मिनिंगलेस होईल म्हणजे मिनिंगफुल असं सेंटेन्स होणार नाहीये. जर आपण रिअरेंज केलो जर हे ऑप्शन नंबर सेकंड नुसार आपण केलो तर त्यानुसार काय होईल मिनिंगफुल सेंटेन्स होईल. सेंटेन्सच्या सुरुवातीला आपण जर अल्दो यूज केलो तर त्यानुसार पहा तुम्ही अल्दो इट वॉज abolished for general trade okay in the late 1990s but Octoria was still being charged on some commodities till the last few years okay. ज्यावेळेस आपण पहा इथे ज्यावेळेस आपण अल्दोचं आपण सुरुवातीला अल्दो हे यूज करतो ज्यावेळेस सेंटेन्सच्या सुरुवातीला यूज करतो त्यावेळेस लास्टला म्हटलं तिथे टाइम स्पेंड केला जातो म्हणजे टाइम सांगितलं जातं त्याच्यामुळे हे जो ऑप्शन आहे ते ऑप्शन काय आहे करेक्ट आहे ऑप्शन नंबर सेकंड ओके. अदर जे ऑप्शन जर आपण यूज करून पाहिलं तर ते मिनिंगलेस सेंटेन्स तयार होईल त्याच्यामुळे जर मिनिंगफुल सेंटेन्स करायचं असेल आपल्याला तर ऑप्शन नंबर सेकंड असेल करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 डिस्कस करूया. गिव सिनोनिम ऑफ कशाचं सिनोनिम सांगितलेलं आहे व्हर्लपूल ओके. तर याचा मिनिंगच पाहता त्याच्यामध्ये आपण पाहूयात व्हर्लपूल हे तर माहितीच आहे प्रत्येकाला म्हणजे सर्क्युलेशन असं एक प्रकारचं त्याला काय असं वर्ड ह्याचं हे सुद्धा ह्याच्यातून सुद्धा मिनिंग होतो त्याचं पाहूयात ऑप्शन वेव ओके. सेकंड नंबरचा डायरेक्शन थर्ड ट्रेंड and fourth current है ना. व्हर्लपूल याचं सुद्धा मिनिंग काय होतो हे ऑप्शन नंबर 4 करेंट असेल 4 नंबर हे करेक्ट असेल का तर व्हर्लपूल याचा मिनिंग काय होतो प्रवाह आणि करंट याचं सुद्धा हा काय आहे प्रवाह म्हणजे एखाद पाणी वगैरे सीज मध्ये रिव्हर्स मध्ये जे पाणी असतं त्याचा जो प्रवाह आहे त्यालाच काय म्हटलं जातं व्हर्लपूल असं म्हटलं जातं म्हणून त्याचा जो आहे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे कारण की त्याचा सिनोनिमच तो होतो ना. आता वेव किंवा डायरेक्शन हे तर असू शकणार नाही दिशा ओके दिशा दाखवते त्याचबरोबर ट्रेंड असेल ट्रेंड म्हणजे काय जनरल चेंज त्याच्यामुळे ते सुद्धा ऑप्शन असू शकणार नाहीये ते सुद्धा रॉंग असेल. तर करंट म्हणजे काय प्रवाह व्हर्लपूल याचा जो सिनोनिम आहे तो काय आहे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 पाहूयात आपण. चूज द वन दॅट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ इडम्स पहा मिनिंग नुसार आपल्याला ऑप्शन चूज करायचा आहे तिथे. The thief took to his heels. Took to his heels when he saw a policeman. When he saw a policeman. ओके त्यामध्ये ऑप्शन पाहूयात आपण. ऑप्शन नंबर फर्स्ट काय असेल हॅड सम पेन इन हिज हिल्स. had some pain in his heels. took to his heels हे जे आहे हे इडम्स याचा आपल्याला इडम्स माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी. सेकंड आहे ran away from the scene. ran away from the scene. Third, confronted the policeman. The
policeman. And fourth, could not decide what to do. ओके, पाहूयात आता याचं जे ऑप्शन आहे रॅन अवे फ्रॉम दी सीन. ओके, द थीफ टूक टू हिज हिल्स व्हेन ही सॉ द पोलिसमॅन. म्हणजे याचं मिनिंग काय होतं इडमचा? पळून जाणे है ना. मिनिंगचा जो हे जे इडम यूज केलेला आहे त्याचा मिनिंग काय आहे? पळून जाणे. जे थीफ आहे ते काय करतात? ज्यावेळेस पोलिसांना पाहतात त्यावेळेस ते पळून जातात. तर ते कुठला असेल मग? पळून जाणे. रॅन अवे फ्रॉम द सीन. हे काय असेल? ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट असेल. ओके, अदर जे ऑप्शन आहे ते करेक्ट येणार नाहीत कारण त्या इडियमचा जो मिनिंग आहे तो मिनिंग हा ऑप्शन नंबर सेकंड आहे, रॅन अवे फ्रॉम द सीन. ज्यावेळेस त्यांनी पोलिसाला पाहिलं त्यावेळेस ते तिथून काय झाले? पळून गेलेले आहेत. म्हणून हा सेकंड नंबर ऑप्शन जो आहे तो काय असेल? करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 9. Find one word substitutions for the following. One who sacrifices his life for a cause. One who sacrifices his life for a cause. ओके, त्यामध्ये आपण ऑप्शन पाहूयात आता. पॅट्रोइट ऑप्शन नंबर फर्स्ट, पॅट्रोइट. सेकंड, मार्टीर. थर्ड, सोल्जर. and fourth, revolutionary. ओके, आता पॅट्रोइट. आता इथे काय सांगितलेलं आहे? वन हू सॅक्रिफाइसेस हिज लाईफ फॉर अ कॉज. त्यांनी त्याच्या लाईफचं सॅक्रिफाईस केलेला आहे. तो सॅक्रिफाईस जो केलेला आहे त्याचं कारण काय असेल? पॅट्रोइट. पॅट्रोइट म्हणजे काय? आपण त्याला देशभक्त असं सुद्धा म्हणू शकतो. त्याचबरोबर सोल्जर. सोल्जर हे सुद्धा काय असतं? सैनिक, देशभक्ती करणारेच असतात. आणि त्याचबरोबर रिव्होल्युशनरी म्हणजेच काय? क्रांतिकारी. रिव्होल्युशनरी म्हणजे काय? क्रांतिकारी. म्हणजे हे जे तिघ, पॅट्रोइट असेल, सोल्जर असेल किंवा रिव्होल्युशनरी असेल, जे आहे ते कशासाठी सॅक्रिफाईस करतात? आपलं देशासाठी. ओके, देशभक्तीसाठी ते सॅक्रिफाईस करतात. परंतु याचं जर मिनिंग आपण वन हू सॅक्रिफाईस हिज लाईफ फॉर अ कॉज, तर त्याचं जे ऑप्शन आहे ते काय असेल? मार्टीर असेल. का असेल ते? ओके, तर त्याचा जो मिनिंग आहे तो अदर कॉज साठी सुद्धा ते सॅक्रिफाईस करू शकतो ना. अदर सुद्धा त्याला काहीतरी कॉज असतील, अदर सुद्धा त्याला काहीतरी काय असेल? कारण असेल, जेणेकरून तो सॅक्रिफाईस करू शकतो. परंतु हे जे तिघ जण आहेत, पॅट्रोइट असेल, सोल्जर असेल किंवा रिव्होल्युशनरी असेल, त्यांच्यासाठी कुठला कॉज असेल? फक्त देशभक्तीच असेल ना त्यांच्यासाठी. परंतु जे मार्टियर आहे त्यांच्यासाठी ते दुसरं देखील कारण असू शकतं. म्हणून वन हू सॅक्रिफाइस हिज लाईफ फॉर अ कॉज याचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर सेकंड आहे. ओके, क्वेश्चन नंबर 9 चं परत पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 10 जो आहे तो क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपण पाहूयात. आयडेंटिफाय द पार्ट्स कंटेनिंग अन एरर. एरर कुठला आहे तो एरर आपल्याला पाहायचा आहे. त्यामध्ये ईच ऑफ सेंटेन्स आहे. ईच ऑफ दी हॉस्टेल्स 150 rooms were equipped with AC and
कलर, कलर टीव्ही. अंडरलाईन केलेला आहे ईच ऑफ, नंतर वेअर, नेक्स्ट विथ, नेक्स्ट अँड कलर. ऑप्शन आहेत त्यामध्ये, याला नाव दिलेले आहेत ए, बी, सी अँड डी. ओके, ऑप्शन ए, बी, सी, डी. यामध्ये पाहूयात आता जे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी हे करेक्ट असेल. तर ऑप्शन नंबर बी हे का करेक्ट असेल पण डिस्कस करूयात आता. ईच ऑफ दी हॉटेल्स 150 रूम्स. आता आपण पाहिलो की ज्यावेळेस आपण ईच ऑफ असेल, वन ऑफ असेल, वन ऑफ दी असेल, ईच ऑफ दी असेल, हे जे आहेत फ्रेजेस त्यावेळेस मात्र आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये शिकलेच असतात. हे जे फ्रेजेस आहेत ते फ्रेजेसच्या नंतर जो वर्ब यूज केला जातो तो वर्ब हा केव्हाही सिंग्युलर यूज केला जातो, प्लुरल यूज केला जात नाहीये. तिथे त्यावेळेस हे रूम्स किंवा हॉस्टेल्स याचा विचार केला नाहीये. तर ईच ऑफ म्हणजे सिंग्युलर आहे ना, हे सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला इथे वेअर हे काय असेल रॉंग असेल. याच्यातलं एरर तुम्ही याला पहा म्हटलेत ना, ईच ऑफ आहे म्हणून आपल्याला तिथे काय एरर यूज करावं लागेल आपल्याला, वेअर. ओके, वेअर हे काय आहे एरर आहे. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण पाहिलो फॉर एक्झाम्पल जसं की वन ऑफ द बॉईज आपण म्हणतो ना एक्झाम्पल मध्ये घेऊन, वन ऑफ दी बॉईज, वन ऑफ दी बॉईज इज हेअर. ओके, वन ऑफ द बॉईज, इथे जरी बॉईज असलं तरी आपण इथे इज यूज करतो. जर आपण इथे आर यूज केलो असतो तर ते रॉंग झालं असतं. म्हणजे वन ऑफ द जे आहे, वन ऑफ द असेल, ईच ऑफ द असेल, त्याच्यानंतर जरी वर्ब जो यूज केला जातो तो केव्हाही सिंग्युलर मध्ये यूज केला जातो, तर तो प्लुरल मध्ये यूज केला जात नाहीये. म्हणून इथे जर आपण एरर पाहिलो तर एरर नंबर बी हे काय असेल, एरर असेल. ओके, सर्वांना समजलं. पेपरचे जे क्वेश्चन 10 विचारलेले आहे ते कशा पद्धतीनं करेक्ट ऑप्शन आहेत हे मी थोडंसं डिस्कस करून सांगितलेलं आहे तुम्हाला.